आणि विशेषतः दगडूशेठ हलवाई गणपती ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात, दर दिवशी या ठिकाणी गर्दी असते आणि आज तर अनंत चतुर्दशी आहे। आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे, त्यावेळेला ही गर्दी प्रचंड वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बैलांची ही जोडी सुद्धा यामध्ये सामील झालेली आहे आणि या बैलांच्या माध्यमातून असं दिसतंय की बाप्पाला आता ही बैल जोडी पुढे घेऊन जाणार आहे बाप्पाच्या रथाला आणि तिथं गर्दी सुद्धा आपल्याला प्रचंड दिसते। पोलिसांचा हे बंदोबस्त मोठा आहे। तर दगडूशेठ हलवाई गणपती ज्या ठिकाणी आहे, जिथं मंदिर आहे, त्या समोरची ही थेट दृश्य आपण बघू शकतो। ताजी ही दृश्य आहे। सध्या त्या ठिकाणी कसं वातावरण असेल याचा अंदाज आपल्याला न्यूज 18 लोकमतचं हे स्क्रीन बघितल्यानंतर येऊ शकतो, कारण या ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये असते। चढाओढ पाहायला मिळते, मात्र तिथपर्यंत जाता येत नाही, कारण लोकांची गर्दी, भाविकांची गर्दीच एवढी असते की तिथपर्यंत पोहोचता येत नाही। पण न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण थेट दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरासमोर कशा पद्धतीने सध्या लगबग सुरू आहे ते बघू शकतोय। तर मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि गणपती मंदिर असेल, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची जी प्रतिकृती आहे ती आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी त्यांची धडपड आपण बघू शकतोय। त्याचबरोबर जो रथ आता ओढून नेला जाणार आहे त्याचेही फोटोज आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना हे सर्वजण दिसून येत आहेत। पण जी बैल जोडी आहे त्यांनाही खास पद्धतीने सजवण्यात आलं आहे, त्याचाही अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर अशा पद्धतीने आज राज्यभरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। पारंपरिक वेशभूषा केलेली आहे, त्याचबरोबर पारंपरिक वाद्य वाजवून बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय आणि त्याचबरोबर भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। सर्वजण गुलालात नाहून निघाल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतो। दरम्यान यानंतर आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊया, ते थेट पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, दगडूशेठ हलवाई गणपती ज्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दररोजच तशी भक्तांची गर्दी असते, आज निरोप दिला जाणार आहे बाप्पाला, कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसतंय, कसं वातावरण आहे? फरा दगडूशेठ हलवाईंच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळामध्ये सुरुवात होईल। दगडूशेठ हे या रथावरती विसर्जन मिरवणुकीचा जो गणनायक रथ करण्यात आलेला आहे, श्री गणनायक रथ, या रथामध्ये विराजमान झालेले आहेत। समोर 9 बैलजोड्या ज्या आहेत त्या 9 बैलजोड्यांच्या मदतीनं हा रथ जो आहे तो ओढला जाईल। रोषणाईचा रथ म्हणून दगडूशेठच्या विसर्जन मिरवणुकीकडे पाहिलं जाते किंवा त्याची ओळख आहे। आणि या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचं लाइटिंग बघण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते येत असतात। दगडूशेठ संध्याकाळच्या सुमारास निघाला की सगळ्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते बाप्पाचं दर्शन घडावं, दगडूशेठचं दर्शन घडावं म्हणून तर येतातच। मात्र जो रथ असतो या रथाची विद्युत रोषणाई जी आहे तिच्यासाठी सुद्धा अनेक जण जे आहेत ते मिरवणुकीमध्ये सहभागी होतात किंवा हे मिरवणुकीचं विशेष आकर्षण असतं फरा। आणि तुम्ही जसं सांगितलं, रोषणाई आता आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये बाप्पाच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने रोषणाई करण्यात आली आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। यावेळच्या या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे आणि किती वेळामध्ये साधारणतः ही मिरवणूक निघू शकते? साधारण 4:15च्या सुमारास म्हणजे थोड्या वेळामध्ये ही विसर्जन मिरवणूक निघेल। पोलिसांना जी वेळ दिलेली आहे ती 4 वाजताची आहे। 15 मिनिटं आणखी जास्त झालेली आहेत आणि दगडूशेठ यापूर्वीच रथामध्ये विराजमान झालेले आहेत, त्याच्यामुळे आता काही वेळामध्ये मिरवणुकीला सुरुवात होईल। जो रथ तयार करण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणुकीसाठी, श्री गणनायक रथ, त्याच्यावरती विद्युत रोषणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केलेली आणि उत्तरोत्तर जसा जसा दिवस मावळत जाईल तशी तशी या रथावरची विद्युत रोषणाई जी आहे तिने परिसर न्हावून निघतो। ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती न्हावून निघते आणि हे सगळं बघण्यासाठीच गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती भाविकांकडून केली जाते। एकदा दगडूशेठ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले की तो या विसर्जन मिरवणुकीचा उच्चतम बिंदू समजला जातो आणि त्याच्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत मोठी गर्दी जी आहे ती दरवेळी दगडूशेठच्या आजूबाजूला पाहायला मिळते। बरोबर आहे वैभव, दरवेळेला मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। यंदा नेमकी किती गर्दी आहे, कशा पद्धतीने उत्साह तुम्हाला दिसतोय, अंदाजे किती लोक या ठिकाणी असतील सांगू शकाल? असा आकडा सांगता येणं अवघड आहे किती लोक सहभागी झालेत, मात्र दुपारच्या सत्रानंतर साधारणपणे आपापल्या घरातल्या गणपतींचं विसर्जन झाल्यावर सगळेजण हे मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडतात आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती येतात। साधारणपणे एका वेळेला या मार्गावरती 2 ते 10 लाख लोकांपर्यंत लोकांची गर्दीची आहे ती विसर्जन मिरवणुकीच्यासाठी झालेली पाहायला मिळत असते दरवर्षी।
बरोबर आहे वैभव. आणि फक्त पुण्यातूनच नाही तर राज्यभरातून या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. आजचा हा दिवस काही खास असतो आणि वेगळे पण या मिरवणुकीचं म्हणावं लागेल, कारण इथं हजेरी लावण्यासाठी भाविक हे तळमळीनं पुण्यापर्यंत कसं तरी पोहोचायचं यासाठी प्रयत्न करताना दिसतात, धडपड करतानाही आपल्याला दिसत असतात. तर वैभव सोनवणे हे पुण्यावरून प्रत्येक अपडेट आपल्याला पोहोचवत आहेत. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची ही जी विसर्जन मिरवणूक आहे ती थोड्याच वेळामध्ये निघणार आहे. मात्र हा जो रथ सजवण्यात आला आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, एक वेगळी रोषणाई या ठिकाणी करण्यात आली आहे आणि जसा जसा दिवस मावळत जाईल तसतसा याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल कशा पद्धतीने आकर्षक अशी ही रोषणाई केलेली आहे ते आपल्याला दिसून येईल. आता संध्याकाळ होणार आहे, पण त्याआधी आपण बघितलं तर या रथामध्ये विराजमान दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चेहऱ्यावर जी रोषणाई येते त्यामुळं गणपती बाप्पाचं जे मुख आहे ते अधिकच सुंदर असं दिसतंय आणि पुढे बैलांची जोडी आहे. या बैलांना सुद्धा आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे आणि याच बैलांची जोडी हा रथ ओढून पुढे घेऊन जाणार आहे. मात्र प्रचंड गर्दी भाविकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे इथं बाजूला आहे तेही पाहायला मिळते आणि या मंदिराला सुद्धा किती आकर्षक पद्धतीनं आज सजावट करण्यात आली आहे त्याचाही अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. आणि भाविकांची प्रचंड गर्दी, आपल्या घरच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर पुणेकर मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि त्याचबरोबर राज्यभरातून गणेश भक्त हे पुण्यामध्ये खास या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यामुळे प्रचंड गर्दी दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळते आणि पुण्यातून गणपतीची ही विसर्जन मिरवणूक आपण थेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. थाटामाटात आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. आभाळ भरलं होतं असं म्हणत सर्व भाविक या ठिकाणी भाऊक होऊन आपल्या बाप्पाच्या या मिरवणुकीमध्ये सामील होत आहेत. पुढच्या वर्षी लवकर ये असं म्हणत भाविक हे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सामील होताना दिसून येत आहेत आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. तर ही थेट दृश्य आहेत पुण्यामधली. पुणे तसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुण्यातला जो गणेशोत्सव आहे तो अतिशय खास असतो, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झालेली होती ती पुण्यामधूनच झालेली होती आणि त्यामुळं एक वेगळं महत्त्व पुण्यातील गणेशोत्सवाला आहे. या ठिकाणी दरवर्षी प्रचंड मोठ्या संख्येनं गणेश भक्त येत असतात. याही वर्षी तशीच गर्दी आपल्याला दिसतीये आणि मध्येच वरुण राजाची हजेरीही आपल्याला पाहायला मिळते. तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्यासाठी एक खास रथ तयार करण्यात आला आहे. त्याची ही दृश्य आपण बघितली. दरम्यान ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण बघतो. एकीकडे नाशिक मधली दृश्य आहेत. या ठिकाणी महादेवाचं जे रूप आहे एक वेगळं रूप आपण या ठिकाणी बघू शकतोय. तो देखावा एक लाईव्ह देखावा असं आपल्याला म्हणता येईल, जिवंत देखावा या ठिकाणी आपण बघतोय आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे पारंपरिक असे खेळ आहेत ते सादर केले जात आहेत. देखावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गणपती बाप्पाला आज निरोप देताना कशा पद्धतीनं बाप्पाचे हे निरोप हे जे रथ आहे ते सजवण्यात आलं आहे याचाही अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. भाविक अगदी लहानगे जे भाविक आहेत, चिमुकले भाविक सुद्धा मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ आल्यानं तेही भाऊक असल्याचं आपल्याला दिसतंय. दरम्यान पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामध्ये सुद्धा भाविकांचा उत्साह कमी झालेला नाहीये. छत्री घेऊन हे सर्व भाविक मिरवणुकीमध्ये सामील झाल्याचं आपल्याला एकीकडे दिसतंय तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघू शकतोय. आकर्षक अशी ही बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळतेय आणि आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळं हे जे आकर्षक रूप आहे गणपती बाप्पाचं ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांची गर्दी, भाविकांची जी धडपड आहे तीही आपल्याला लक्षात येत असेल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भाविक मोठ्या संख्येनं आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीमध्ये सामील होताना दिसत आहेत. दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरची ही दृश्य आपल्याकडे आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीची ही लगबग जी तयारी आहे त्याचाही अंदाज आपल्याला येऊ शकेल. या ठिकाणी जयघोष केला जातोय गणपती बाप्पाचा आणि त्याचबरोबर पुण्यातली मुंबईतली ही जी दृश्य आहेत तीही आपण बघू शकतोय. कशा पद्धतीनं गुलाल या ठिकाणी उधळला जातोय आणि गणपती बाप्पाच्या भव्य दिव्य अशा मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि गुलाल मोठ्या प्रमाणामध्ये उधळला जातोय. लोकांची गर्दी ही प्रचंड आहे. मध्येच पावसाची ही हजेरी पाहायला मिळते. मात्र या पावसामध्येच
नाचत गात आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सर्व भाविक उत्साहानं मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि तिथं आतषबाजी केली जाते, गुलालाची उधळण सुद्धा केली जाते। त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर ही एका बिल्डिंगवरून टिपलेली दृश्य, याच्यामधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या